1 नोव्हेंबरच्या सत्याच्या मोर्चाबाबत विरोधकांची बैठक ही सुरू झालेली आहे। यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये या बैठकीला सुरुवात झालेली आहे। उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या बैठकीला उपस्थिती पाहायला मिळते। जितेंद्र आव्हाड, अनिल परब यांची देखील या ठिकाणी उपस्थिती आहे। काँग्रेसचे नेते देखील या बैठकीसाठी उपस्थित आहेत। आदित्य ठाकरे यांची देखील उपस्थिती आपण या ठिकाणी पाहताय। सत्याच्या मोर्चासाठी विरोधकांची संयुक्त बैठकीला आता सुरुवात झालेली आहे। हर्षवर्धन सपकाळ बैठकीला अनुपस्थित आहेत। काँग्रेस राऊतांना पत्र आहे। काँग्रेसकडून सचिन सावंत, नसीम खान बैठकीला उपस्थित आहेत। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ या बैठकीला उपस्थित नाहीत। काँग्रेसकडून या संदर्भातलं पत्र राऊतांकडे देण्यात आलेलं आहे आणि काँग्रेसकडून सचिन सावंत आणि नसीम खान यांची या बैठकीला उपस्थिती पाहायला मिळते। सत्याच्या मोर्चासाठी विरोधकांची संयुक्त बैठक ही सुरू झालेली आहे। हर्षवर्धन सपकाळ यांच्या बैठकीसाठी अनुपस्थिती। उद्धव ठाकरे, राज ठाकरे या बैठकीला उपस्थित आहेत। या दृश्यांमध्ये आपण या ठिकाणी पाहताय या बैठकीला सुरुवात झालेली आहे। 1 नोव्हेंबरचा जो मोर्चा निघतोय त्या मोर्चाची रणनीती नेमकी कशी असेल या संदर्भातलं नियोजन करण्याच्या पार्श्वभूमीवर आणि त्यासोबतच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाला कसं घेरता येईल त्या संदर्भातली रणनीती या बैठकीमध्ये ठरवली जाऊ शकते। निवडणूक आयोगाच्या विरोधातच हा मोर्चा जो आहे तो काढला जातोय। मतदार याद्यांमधला घोळ, दुबार नावं, प्रत्येक पक्ष या ठिकाणी कामाला लागलेला आहे। खास करून मनसे जी आहे ती आक्रमक झालेली आहे। एकाच मतदाराची 2-2 ठिकाणी नावं, फोटो वेगवेगळे असे सुद्धा प्रकार मनसेकडून समोर आणण्यात आलेले आहेत। आतापर्यंत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या ज्या बैठका घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये त्यांनी हेच आदेश दिलेले आहेत की मतदार याद्या तपासा, त्याच्यावर बारीक लक्ष ठेवा। दिनेश दुखंडे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। या बैठकी संदर्भातले अपडेट्स त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। दिनेश, नेते जे आहेत ते घेणार असल्याची माहिती आहे। काहीही करून आपला महत्त्वाचा मुद्दा कशा पद्धतीने हायलाइट। दिनेश, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? सत्ताच्या मोर्चासाठी विरोधकांची बैठक जी आहे ती सध्या सुरू झालेली आहे। हर्षवर्धन सपकाळ या ठिकाणी अनुपस्थित आहेत। मात्र या संदर्भातलं पत्र काँग्रेसकडून राऊतांना देण्यात आलेलं आहे। काँग्रेसकडून सचिन सावंत आणि नसीम खान यांची या बैठकीला उपस्थिती आहे। मागच्या बैठकीच्या वेळेला सुद्धा अनेक प्रश्न जे आहेत उपस्थित करण्यात आलेले होते की हर्षवर्धन सपकाळ यांची अनुपस्थिती, त्यावरून अनेक प्रश्न निर्माण झालेले होते। मात्र आता या बैठकीसाठी काँग्रेसकडून एक पत्र जे आहे ते राऊतांकडे देण्यात आलेले आहे। पुन्हा एकदा जाऊयात, दिनेश दुखंडे आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत। दिनेश, हर्षवर्धन सपकाळ यांची अनुपस्थिती, मात्र सचिन सावंत आणि नसीम खान या ठिकाणी उपस्थित आहेत। शरद पवार अनुपस्थित असल्याचं सुद्धा दिसतंय। बघा, मतदार याद्यातील घोळासंदर्भात महाविकास आघाडी आणि मनसेची संयुक्त बैठक YB चव्हाण सेंटरमध्ये होते आहे आणि या बैठकीनंतर संयुक्तपणे हे नेते पत्रकार परिषदेत त्यांची भूमिका मांडतील। या बैठक आणि पत्रकार परिषदेसाठी शिवसेना युबीटीचे प्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, महाविकास आघाडीतर्फे NCP तर्फे आणि काँग्रेसतर्फेही त्यांचे नेते उपस्थित आहेत। पण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे या बैठकीला उपस्थित नाही। या आधीच्या बैठकांनाही ते उपस्थित राहिले नव्हते। काँग्रेसची भूमिका या आधी आपल्याला सूत्रांकडून जी माहिती मिळते, मनसेचा सहभाग हा काँग्रेसला खटकतोय, पण विरोधकांमध्ये फाटाफूट दिसू नये यासाठी सर्वतोपरी काळजी घेतली जाते आहे। या निवडणूक आयोगाविरोधातल्या 1 नोव्हेंबरला जो मोर्चा होतोय त्या संदर्भात ही एकजूट दिसावी या दृष्टीने प्रयत्न आहे आणि मोर्चाचा मार्ग काय असेल या बाबतीतली ही निश्चित आखणी या बैठकीत होईल। आणि तसंच अजेंडा जर निवडणूक आयोगाकडून सगळ्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पुढची भूमिका काय असेल या संदर्भातही साधक बाधक चर्चा या बैठकीमध्ये होणार आहे। दिनेश, आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, या बैठकीमध्ये 1 नोव्हेंबरला जो मोर्चा निघणार आहे त्या मोर्चाची रणनीती आणि सोबतच आगामी निवडणुका या दोन्ही मुद्द्यांवर चर्चा होणार आहे। होय, अजेंड्यावर पहिला 1 नोव्हेंबरचा मोर्चा
हा विषय असेल आणि आगामी महापालिका निवडणुकांसंदर्भातली जी रणनीती आहे ती या मोर्चानंतर ठरेल. कारण रणनीती जर निवडणुकांसंदर्भात ठरवायची असेल तर आधी मतदार याद्यांमधला जो घोळ, ज्या संदर्भात महाविकास आघाडी आणि मनसेतले सगळे नेते प्रभावीपणे आक्रमक आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं तर थेट म्हणणं आहे की जोपर्यंत मतदार याद्यांमधला घोळ संपत नाही तोपर्यंत निवडणुका नको. आज निवडणूक आयोगाने एक भूमिका केलेली आहे की दुबार जी नावं आहेत त्या संदर्भात दक्षता घेण्याचे आदेश किंवा तशी यंत्रणा निवडणूक आयोगाकडून राबवली जाणार आहे. त्यामुळे या पावलानं किंवा या निर्णयानं विरोधकांचं समाधान झालंय का हे या पत्रकार परिषदेत त्यांना विचारावं लागेल. पण अजूनही घोळ कायम आहेत असा महाविकास आघाडी आणि मनसेतल्या नेत्यांचा आरोप आहे. त्यांनी तसं सादरीकरण केलेलं आहे. परवा उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यात आदित्य ठाकरेंनी मतदार याद्यांमधला घोळ समोर आणला. आज राज ठाकरेंच्या मेळाव्यातही अशाच पद्धतीनं एक सादरीकरण केलं जाणार आहे. त्यामुळे या अजेंड्यावर तूर्त हे सगळे नेते प्रभावीपणे काम करताना दिसत आहेत. आणि त्यानंतर जेव्हा निवडणुकांची घोषणा होईल त्याआधी सोडत निश्चिती होईल, प्रभाग निश्चिती होईल, त्यानंतर महापालिका निवडणुकांची रणनीती ठरेल असं या आघाडीतल्या नेत्यांच्या सूत्रांकडून कळतं आहे. नक्कीच. धन्यवाद दिनेश, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.